शिवपुरी रम्या यज्ञेशो यत्र राजते देवता ऋषयश्चात्र तुष्यन्ति च रमन्ति च. शिवपुरीच्या पवित्र प्रांगणामध्ये प्रत्यक्ष भगवान श्री काशी विश्वेश्वर श्री शिव अग्निस्वरूपामध्ये निवास करतात. त्याचमुळे सिद्ध साधक संत महंत या पवित्र भूमीमध्ये संतोष, आनंद व तृप्तीचा अनुभव करू शकतात. अक्कलकोट ह्या शहराचे मूळ नाव विद्यानगर असे होते. पुराणातही या महानगराचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. असे म्हणतात की विद्यानगर हे गाव गुप्त सरस्वतीच्या तीरावर वसले होते. हे एक महानगर असल्यामुळे येथे खूप मोठी बाजारपेठ व वैभवशाली वसाहत होती आणि इथली लोकसंख्याही मोठी होती. विद्यानगर याच आशयाचे प्रद्यापूर हे नाव प्रचलित झाले. या शब्दाचा अर्थ पुढे अरबी किंवा फारसी भाषेमध्ये अक्कलकोट असा झाला. गाणगापूर हे गुरुस्थान, तर तुळजापूर हे शक्तीचे केंद्र आणि पंढरपूर हे ऊर्जेचे केंद्र आहे. या तिन्ही शक्तिस्थळांच्या मध्ये बिंदू स्वरूपात ही विद्यानगरी वसलेली होती. या दीक्षाभूमीमध्ये अनेक थोर संत, महंत आणि अवतारांना भगवान दत्तात्रेयांनी प्रत्यक्ष दीक्षा दिली. या युगातले शेवटचे दत्त अवतार म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज यांनी अक्कलकोटलाच येऊन निवास केला. श्रीशैलमला 300 वर्षे तपश्चर्या पूर्ण करून ते भारत भ्रमणाला निघाले. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या, त्यांना ऊर्जित केले आणि त्यानंतर ते अक्कलकोटला आले. अक्कलकोट हे 3 ऊर्जा केंद्रांच्या मध्यवर्ती असलेले ठिकाण आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांनी येथे 21 वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि या भूमीला पुनर्ऊर्जित केले. मानव समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा व कल्याण व्हावे यासाठी ते अक्कलकोट येथे आले. त्यांनी बाळप्पा महाराजांच्या हातून अक्कलकोट येथे एक दिव्य गुरुपीठ स्थापन करून घेतले आणि विश्वभरात मानव कल्याणासाठी उपासनेचा प्रचार करण्याची आज्ञा दिली. त्यांच्यानंतर श्री गंगाधर महाराजांनी हे काम पुढे चालू ठेवले. पुढे परमसद्गुरू श्री गजानन महाराजांनी गुरुपीठावर विराजमान होऊन अग्निहोत्राचा व पंचसाधन मार्गाचा जगाला संदेश दिला. त्यांनी दिलेल्या संदेशाच्या प्रचाराचे काम आजही अव्याहतपणे सुरू आहे. गुरुमंदिर अर्थात गुरुपीठ स्थापन झालेली जागा ही अत्यंत महत्त्वाची, ऐतिहासिक व आध्यात्मिक जागा आहे. कारण येथे आई जगदंबा ही प्रगट स्वरूपात निवास करते. त्याचबरोबर गुरुमंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्थापन केलेले मूळ गुरुपीठ आहे व परमसद्गुरूंनी धर्मचक्र प्रवर्तन केल्याचे स्थान देखील आज येथेच उपस्थित आहे. अक्कलकोट शहराच्या उत्तरेकडे आज शिवपुरी नामक यज्ञनगरी वसलेली आहे. शिवपुरी आज जेथे स्थित आहे तेथे या विद्यानगर गावचे मूळ ऊर्जा केंद्र होते. शिवपुरीच्या शिवमंदिराच्या प्रांगणात उभे राहून श्री स्वामी समर्थ महाराजांनी शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा श्लोक उच्चारला. ते स्थान पुनर्ऊर्जित करावे यासाठी इथे उभे राहून त्यांनी हा श्लोक उच्चारला. भविष्यात या गुरुपीठाची त्यांच्याच परंपरेमधल्या व्यक्तीकडून स्थापना होईल असेही सांगितले. सप्तर्षींची विशेष दृष्टी या शिवपुरीच्या शक्तिपीठाला लाभली आहे. ऊर्जाभूमी, दीक्षाभूमी, धर्मभूमी आणि मुक्तिधाम असलेल्या या भूमीत अनेक सिद्ध साधक गुप्त स्वरूपात निवास करतात. त्यासाठीच परमसद्गुरूंनी 1969 साली एक महासोमयाग नामक महायज्ञ इथे आयोजित केला होता.
या महायज्ञाला भेट देण्यासाठी काशीहून स्वतः काशी विश्वेश्वर अक्कलकोटला आले होते आणि एका भिक्षुकाच्या स्वरूपामध्ये त्यांनी महाराजांना दर्शन दिले. हम काशी से आए हैं, क्या हमारे लिए यहाँ स्थान है, अशी विचारणा त्यांनी केली आणि म्हणाले की आजपासून आमचा निवास शिवपुरी येथेच असेल आणि शिवपुरीला इथून पुढे भू कैलास असे संबोधले जाईल. सर्व जीवांच्या कर्माचा उद्धार व्हावा आणि त्यांना मुक्ती मिळावी यासाठी त्यांनी नित्य उपासना म्हणून अग्निहोत्र करावे असा उल्लेख परमसद्गुरूंनी केला आहे. कलियुगीन प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुःख, दारिद्र्य, चिंता, अनारोग्य, तणाव इत्यादींनी युक्त जीवनापासून मुक्त होऊन सत्ययुगीन सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर आणि शांतिमय जीवन प्रत्येकाला मिळावे यासाठी या तपोभूमीची स्थापना केली आहे व त्याचबरोबर आत्मिक उन्नतीचा मार्ग येथे सापडेल अशी योजना परमसद्गुरूंनी केली आहे. त्याचेच फलस्वरूप म्हणून येथे 6 मंदिरे उभारली आहेत. मूलाधार चक्र स्वरूप सर्व सृष्टीची मूलाधार ऊर्जा म्हणजेच परमात्म शिवाचे मंदिर हे पृथ्वी तत्व आहे. स्वाधिष्ठान चक्र स्वरूप प्रकृतीचे सर्जनात्मक रूप म्हणून देवी भगवतीचे मंदिर हे जलतत्व आहे. मणिपूर चक्र स्वरूप सृष्टी संतुलक अग्नि उपासना प्रतीक यज्ञवेदी स्मारक हे अग्नितत्व आहे. अनाहत चक्र स्वरूप सृष्टीला धारण करणारी हृदयावकाशामध्ये प्राणरूपाने असलेली धर्म ऊर्जा म्हणजे धर्मस्तंभ हे आकाश तत्व आहे. विशुद्ध चक्र स्वरूप सृष्टीला स्थिर करणारे गुरुतत्वाचे प्रतीक भगवान परशुराम मंदिर हे वायुतत्व आहे. आज्ञाचक्र स्वरूप सृष्टीतील जीवन ऊर्जेचे व संचलनाचे प्रतीक गोमाता समाधी. इथे एकाग्र चित्ताने निजतत्वाचे ध्यान करताना समस्त सृष्टीचे व ब्रह्मांडाचे दर्शन होते. नवनिर्मिती होत असलेले अग्निमंदिर हे सहस्रार चक्र स्वरूप आहे. आत्म्याची परमात्म्याशी एकात्मता येथे अनुभवायला मिळते. आत्मसाक्षात्कार होतो. वैश्विक जाणीवेच्या पातळीपर्यंत साधकाचे उत्थान होते. म्हणून प्रस्तावित अग्निमंदिर हे सहस्रार चक्र स्वरूप आहे. ही सर्व ऊर्जा केंद्रे प्रत्येक चक्राच्या मंडलाच्या आकारानुसार निर्माण केली गेली आहेत. सातवे चक्र म्हणजे सहस्रार चक्र आणि ते स्थापन करायला आपण अग्निमंदिराची स्थापना या पवित्र भूमीवर करणार आहोत. प्राचीन ग्रंथांमध्ये सहस्रार चक्राचा उल्लेख आहे जे आपल्या मस्तकाच्या वर असते. हे चक्र पूर्णत्वाच्या प्राप्तीचे प्रतीक आहे आणि ते कुंडलिनी जागृतीचे स्थळ मानले गेले आहे. या चक्राच्या आकाराचे वर्णन करताना ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की सहस्र दळ कमळ म्हणजे 1000 पाकळ्यांचे कमळ उमलल्यावर कसे दिसेल तसे हे सातवे चक्र असते. अग्निमंदिर हे ज्ञान, प्रकाश तसेच मोक्षप्राप्तीचे प्रतीक आहे. म्हणूनच त्याचा आकार सहस्रदल कमळासारखा तयार केला जाणार आहे. दिव्य अग्नी हा जणू भूमीच्या गर्भातून इथे प्रकटला आहे. अग्निमंदिरातील पंच अग्नींची ज्वाला आपल्याला प्रगतीकडे व स्वर्गवत जीवनाकडे घेऊन जाते. म्हणून अग्नीचा प्रवाह हा नेहमी आकाशाकडे ऊर्ध्वगामी असतो. या जगातल्या मोहमायेपासून आपल्याला दूर करून उच्चतर जीवनाकडे घेऊन जाणारा असतो. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की या मंदिराचा पाया आपल्याला कमळाच्या आकारामधून पृथ्वीचे दर्शन घडवणारा आहे. पृथ्वीच्या गर्भातूनच अग्नी बाहेर येतो आणि तोच आपल्याला स्वर्गवत जीवनाकडे घेऊन जातो. त्याचबरोबर मंदिराचे शिखर 7 टप्प्यांमध्ये आहे जे सप्त स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग दर्शविते. या 7ही मंदिरांची परिक्रमा म्हणजेच व्यक्तीच्या आजीवन प्रवासाचे प्रतिनिधित्व दाखवणारा मार्ग ठरेल. तेथेच जवळ असलेल्या वटवृक्षाची किंवा बोधिवृक्षाची स्थापनाही परमसद्गुरूंनीच केली होती. या झाडाची मुळे आणि पारंब्या आपल्या आधीच्या 7 पिढ्या आणि आपल्या नंतरच्या 7 पिढ्या दर्शवितात. फक्त ह्या एका झाडाजवळ
तर्पण करून आपण आपल्या सर्व पिढ्यांचे दोष दूर करू शकतो. म्हणूनच अग्निमंदिराला एक विशेष महत्त्व आहे. जगभरातल्या 60हून अधिक देशांमध्ये ज्यांच्या घरात दररोज अग्निहोत्र केले जाते त्यांच्याकडून अग्निहोत्राचे भस्म आणून या मंदिराची पायाभरणी केली जाणार आहे. सप्तसागर सप्तसिंधू म्हणजेच जगभरातल्या नद्यांचे पाणी आणून त्याचे प्रोक्षण केले जाणार आहे. 7 खंडातील माती आणि प्रमुख नद्यांचे पाणी येथे आणण्याचे प्रयोजन केले जाणार आहे. येथे गुप्त सरस्वती नदीचे पात्र आहे असे मानले जाते. त्याचसाठी एका तीर्थकुंडाची बांधणी देखील येथे होणार आहे. त्या ठिकाणी पवित्र सरस्वती जलामध्ये प्रोक्षण करून आपण अग्निमंदिराचे दर्शन घेऊ शकणार आहोत. आधुनिक जगातील सर्वात मोठ्या अग्निमंदिराची स्थापना या अक्कलकोटच्या पावनभूमीवर होणार आहे. ह्या 7 मंदिरांचे दर्शन म्हणजेच सर्व पापातून मुक्ती व पुण्यसंचयाचा लाभ. या ठिकाणी स्थित 6 मंदिरांची परिक्रमा आपण सहपरिवार पूर्ण करावी. त्याने आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि जीवनात एक नवा दृष्टिकोन लाभेल ही खात्री आहे. याच ऐतिहासिक, आध्यात्मिक व अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या जगातील सर्वात मोठ्या अग्निमंदिराच्या निर्माणासाठी आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा व शिवपुरीला भेट देऊन आपल्या कुटुंबाचे कल्याण साधावे असे आवाहन आम्ही या निमित्ताने पुन्हा सर्वांना करीत आहोत. नमस्कार.